तर आज मी बनवत आहे ओल्या मुगाची झटपट चवदार अशी आमटी, भाजी म्हणू शकता। इथे आपण शेंगामधले हे मुगाचे दाणे काढून घेतले आहे। एक टोमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या किंवा मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। कढईमध्ये थोडंसं तेल आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची। नंतर त्यामध्ये टोमॅटोला अशा चीर देऊन भाजायच्या, म्हणजे टोमॅटो सुद्धा लवकर भाजला जातो, आतपर्यंत भाजेल। तर अशा पद्धतीने मिरच्या आणि टोमॅटो भाजल्याच्या नंतर हे मुगाचे दाणे सुद्धा यामध्ये टाकून थोडा वेळ भाजून घ्यायचे आहे आणि नंतर काढून मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचे। वाटता वेळेस यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकून पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। जाडसर असं वाटून घ्या। आता ही पेस्ट तयार झाली। आता त्याच कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण। यामध्ये जिरं मोहरी टाकणार आहोत आणि ठेचलेला लसूण टाकायचा आहे। लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या, भाजीला खूप छान चव येते। यामुळे आपण बाकीचे सुद्धा जास्त मसाले न वापरता ही भाजी बनवत आहोत। लसूण चांगला आता तेलामध्ये परतला। थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमच हळद टाकून लगेच हे वाटलेलं मिश्रण टाकायचं। आपल्याला किती पातळ किंवा घट्ट बनवायची आमटी त्यानुसार पाणी टाकायचं आहे। थोडंसं वरून चवीनुसार मीठ देखील टाकायचं आणि बारीक चिरलेला कोथिंबीर, थोडासा घरगुती मसाला टाकायचा। उकळी आली की आपली ही भाजी तयार होते, झटपट होते आणि ही भाजी आपण भाताबरोबर, चपाती, भाकरीबरोबर खाऊ शकतो। खूप छान लागते। नक्की करून बघा, कशी झाली मला कमेंट करायला विसरू नका। भेटू पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये।